इयत्ता 10वी 12वीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक। 45 पेक्षा अधिक जिल्हास्तरीय भरारी पथकांद्वारे परीक्षा केंद्रावर नजर। लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रावर 11 फेब्रुवारी 2025 पासून इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहे। तसेच इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून 152 परीक्षा केंद्रांवर सुरू होणार आहे। या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव नागेश मापारी यांची यावेळी उपस्थिती होती। इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी यावेळी दिल्या आहेत। सर्व परीक्षा केंद्र संचालकांनी निर्भयपणे व योग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होतील याची दक्षता घ्यावी। कोणतीही अडचण असेल तर तातडीने प्रशासनास कळवावे। प्रत्येक परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा कालावधीत सुरू राहतील याची खातरजमा करावी। तसेच परीक्षा कालावधीत जे केंद्र संचालक उत्कृष्ट परीक्षा संचालन करतील अशा 3 केंद्र चालकांचा केला जाईल। एखाद्या केंद्रावर कॉपी आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। प्रारंभी माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली। सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यांनी केले। उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी आभार मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.